तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी गेलो सकाळ सकाळ बाहेर जरा. तर इथं बघू शकता मित्रांनो, वातावरण झाले पावसाचं. पावसात भिजत होतो मी, भिजणार होतो पण आलो घरी. कसं आहे बघा, इकडं सगळं शिंगणापूरचा घाट, शिंगणापूरला पाऊस आहे तिकडे भरपूर. काळ काळ आभाळ झाले सगळं. तर आता कपडे बदलो आणि जाऊया. तुम्हाला दाखवतो मावश्या वैरण ही ती आणायची आता आपल्याला लगेच. आणि पालखी येणार आहे आपल्या घरी परवा दिवशी. संत ज्ञानेश्वर महाराजांची घरी नाही, वारकरी येणार आहेत. पालखी जाते ना इथनं. तर तुम्हाला दाखवतो पालखी वगैरे सगळंच. तर कपडे बदललेले आहेत आता, रानात येत त्यामुळं असलेच कपडे घातले ते. मित्रांनो काय झालं माहीत आहे का? हा मग तुम्हाला दाखवतो. आपण पालखीत सामान आणलंय हो का. ह्यात आणली बाजरी, बाजरीने आपली संपली. हो इथं करायची ही लापशी, वारकऱ्यांसाठी लापशी. ही तांदूळ भात करायचं आहे. पत्रावळे आणले त्या. आणि इकडं ग्लास कसं आहे, पत्रावळा ग्लास आणले. मम्मीचा राडा तसाच आहे अजून. तर मम्मी इथं दोन दूध आहे बघा. कसं आहे, दोन दूध घालते. बाबा इथं आहे तर बघा, त्या दिवशी बाबांचा चमन गोटा केला तुम्हाला दाखवतो. बाबा पावसात जाऊ नका, हे चमन गोटा टक्कल केला बाबा त्या दिवशी. पाऊस आलाय जाऊ नका रानात, पावसात भिजून याचाल सगळे. बाबा नाही को चाललंय. तर ती गाडी आपल्या काकांची आहे. बघा इथलं सगळं स्वच्छ केलेलं आहे आपण. बैला सगळं एकदम गवत काढलेलं आहे. कसं आहे इथं बघा, आपण डिस्कवरला आपलं काय बसवलं आहे मागं. इथं स्टिंगचं टोपण बसवलं आहे, कारण की इथनं फुटलं आहे त्याच्यामुळं स्टिंगचं टोपण बसवलं आहे. मला जास्त आवाजाच्या गाड्या आवडत नाहीत आणि म्हणून मी बुलेटला आपल्या कंपनी सायलेन्सर बसवलेलं आहे. इथं बघा चमचम कसं आहे, काय का चमचम. आणि मित्रांनो चमचमला सकाळी इंजेक्शन केलं आहे, तिला लय गुचिड झालं होतं ना, मग चमचमला सकाळी इंजेक्शन केलं आहे. चमचम सकाळी इंजेक्शन इथं केलं का? इथं इंजेक्शन कुठं केलं? इथं. कशी बघा बघा आता बघा बंद होणार. अयो भारी झालं बरं का, तुला इंजेक्शन केलं ते भारी झालं. माहीत आहे का, भारी झालं तुला. गुचिड झालं त्यामुळं हायटेकचं इंजेक्शन केलं चमचमला. त्यामुळे आता गुचिड सगळं जाणार. आणि हे बघू शकता कप्पू आपली रेडी रेडी. हे रेडीचं सत्यानाश केलं काल आपण. हो का रेडी कसं आहे. ए रेडी रेडी बघती बघा. इकडे काम चालू झालं बघा तिथं. इथं बघा आली कप्पू. का कप्पू खाच व्हायचं बघा आता इथं. कसं आहे मित्रांनो, पाऊस येईल, वैरण काढायचं नाहीतर काय तर व्हायचं. आणि मला 2-3 टायमिंगची वैरण आणायला लागणार आहे, कारण की हे आहे ना पालखी आहे ना, त्याच्यामुळं ट्रॅक्टर हलवा येतच नाही जागेवर ना. तिथून लय गर्दी असते लय. आपला ही रस्ता आहे का, ही रस्ता आपण हायवेपासून आता 1-1.5 किलोमीटर आहे पुणे पंढरपूर हायवेपासून. तर ही सुद्धा रस्ता भरलेला असतो सगळा. ही आपण जातो का नाही रस्त्यानं, आपल्या इथल्या रस्त्यानं. तर बघा हा रस्ता इथला, हा सुद्धा रस्त्याचा भरलेला असतो माणसांनी. ही तर काय फाट्याला माणसं आंघोळी करतात ना, त्यामुळे लय लांब पण येतं माणसं. तर जाऊया वैरण आणूया लगेच, नंतर काय घोटाळा व्हायचा. कसं आहे सगळी दूध देऊन गेली ती मगाशीच आणि बसले ते आराम करत निवांत. आणि मित्रांनो जिओचं नेट एवढं चालू नाही कसलंच अपलोडिंगला. मी त्या दिवशी कालचा व्हिडिओ कधी लावला होता अपलोडिंगला, सकाळी मला वाटतं सकाळी 5:45 वाजता 5:45-7 वाजता चालू केला होता व्हिडिओ. 7:15 ते 7:30च्या दरम्यान माझा व्हिडिओ येतो. तर तो व्हिडिओ मला वाटतं 9:30 का 9:30ला अपलोड झाला आहे. एवढा वेळ खाल्ला. माझी 50% चार्जिंग होती फोनची, त्याची चार्जिंग माझी 15%वर आली. एवढा चार्जिंग घेतलं आहे मोबाईल, नेटच चाललं नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड व्हायला उशीर झाला. असं महाकाल साहेब आलं बघा. महाकाल साहेब आता जवळ येतात माझ्या, पण खाजवा म्हणतात, बाकी काय विषय नाही. चमचम मग आराम करत असेल, आराम करते आता निवांत वाटते, भारी वाटते. चमचाला इंजेक्शन केलं त्यामुळं. जाऊया राहणार. तर मित्रांनो आपण एवढी वैरण काढली बघा. मित्रांनो एवढी वैरण काढाय किती वेळ गेलाय माहीत आहे का? 4:45 वाजले ते 4:45. मी कधी आलो माहीत आहे का? तरी मी आलो असेल बघा 1:30च्या आसपास. एवढी वैरण म्हणजे कडवळ आणि तिथलं गिनी गोल काढलेलं आहे. आणि पावसातच काढलं आहे. पाऊस येतो ना, चिरचिर येते, झिमझिम येते. हे बघू शकता वातावरण, सूर्याचं तर नामोनिशाण कुठंच नाही. सकाळपासून सूर्याचं दर्शनच नाही कसलंच. जाऊया घरी आता, वैरण काढलेलं आहे, कट करायला लागेल. लाईट आलेली आहे, चला करत झालं त्याचं सुरू.
तर मित्रांनो आपण आलो घरी मागाशी वैरण घेऊन आणि जेवण केलं, थोडंफार खाल्लं काहीतरी. पाऊस आला हो का, हे तर बघू शकता. हे रेडी भिजली का कट कसं वाटतं, कट स्टाईल कशी आहे? भिजली बरं मित्रांनो. आता आतमध्ये घ्यायची सगळी. इतर पाकच भिजली आहे हो का. हे मकाल साहेब कसं भिजलं ते एवढं पण नाही, झिमझिम आहे थोडी. तर म्हशीला पेंट टाकलेली आहे. म्हशीनं पेंट खाऊन टाकली. म्हशी पेंट सगळी खाऊन टाकली काय? हां खायला नको का? कटलंही भारी दिसतं तुला. कायच बोलणार नाही, कायच नाही. ती तशीच आहे, ती तशीच करते. इथं आपण डॉगेश बाईला आणले बघा, सावरीला बघा. इथं पहिलं इथं डॉगेश. तर टाकूया वैरणी चमचमला हो का. चमचमला टाकलेली आहे वैरण, चमचमच्या मावशीला. तर आधी काय करूया, ही म्हशीला टाकूया. म्हशी देऊ का वैरण देऊ का? हां देऊ का? देऊ वय. तर आणि ही थांब रेड्या लागेल बघा. रेडा काही. चला मावशांनो चला या. एक जण कोपऱ्यात वैरण पेन टाकलेली आहे तुम्हाला. जाऊ दे लवकर. दामानी यायचं. जाऊ दे पळतच गेली बघा. एक जण या त्यापैकी एक जण आता. हां एक जण आली बघा. एक जण या दोघीपैकी एक जण आली बघा. एक जण का कप्पो रेडीला टाकू खायला. अयो हिनं पेंट खाल्ली. चमचमची पेंट खाल्ली हिनं. चमचम तुला पेंट खायचं नाही का ग तुला? हा आज फक्त कपिलाला आणि रेडीला जाय. काय लागा भांडणं कपिला नाही मित्रांनो, अशीच करते. एवढा पण पाऊस झाला नाही बरं का, कारण की तिथं बघा वाळले सगळं. ते बघा तिथं सगळं वाळलेलंच आहे. दगडं वरच आहे तिथं. भिजली पण नाही ती दगडं. इथं बघा काय चाललंय. तर मित्रांनो आपण सगळ्या गायना वरण टाकलेलं आहे. कपिलाला रेडीला इथं टाकली बघा. रेडी हो इथं टाकली. कपिलाला बांधले आपण, कारण कपिला मारते सगळ्यांना. इथं बघा माकाल वरण कसं लागते, काय चिकू लागलं काय? तर मित्रांनो तुम्ही म्हणतात चाल की शेड मारायचं आहे, हे करायचं आहे, पण थोडा टायमिंग आहे आपलं. हळूहळू चाललंच आहे सगळं. आता मला वाटतं हा आपला ओपन गोटाचा हा पहिलाच पावसाळा आहे. पहिल्यांदा आता नवीन गोटा केला आहे ना. ह्याच्या आधी ब्लॉग बनवत नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती नसेल की आपण हा गोटा नव्हता आपल्याकडं. ओपन गोटा हाच गोटा होता फक्त. त्यामुळे दररोज सकाळ उठायचं, शेण काढायचं आणि संध्याकाळी उठायचं, संध्याकाळचं शेण काढायचं सगळं. तर आताशी शेणाचा त्रास आणि पाणी पाजायचा बाहेरच्या गायींचा त्रास वाचलेला आहे. तर आपण शेड मारणार आहे गायींच्या ह्यासाठी, पावसासाठी किंवा उन्हासाठी मारणार आहे. तर दमादमान चालूच आहे, हळूहळू सगळं काम चालूच आहे. त्याच्यामुळं थोडा वेळ काढायला लागेल. मला पण काय असं बरोबर वाटत नाही की पावसात राहते ते ही गाय कपिला रेडी. तर आणि आतमध्ये बांधायला जागा पण नाही त्यांना, आणि उभा राहते तिथे बघा तिथे नेट खाली. कपिला आणि महाकाली तर कोपऱ्यात उभं राहते, तर तिकडून पाऊस लागत नाही. आणि रेडी तिकडं असते, वरनं ती नेट असते आणि एक शिगा आहे कालवड आहे ती तिथं असते. तर मारू लवकरच आपण. पत्रा नाही मारायचा. सावलीसाठी काहीतरी अण्णा म्हणलं करायचं काहीतरी, तर ते करूया आपण. तर आता धारा काढतो मी आणि तुम्हाला भेटतो संध्याकाळी लगेच. तर आपण चाललो होतो पाणी पिण्यासाठी. तर इथं बघा योगेश भाई मम्मी काय करते बघा, गहू नीट करायचं चालू आहे. गहू कशाला नीट करते? पालखीला चपाती करायची, काय करायचं पालखीला? बारीक करायला लापशी करायची, मोठ्यानं सांगी जरा. लापशी करायची, चपात्या करायच्या, परत वरण भात करायचा, मटकीची भाजी करायची. होय डॉगेज भाईला पण द्यायचं आहे द्यायचं की हो का? कसं करत आहे? भिजलंय मग अशी पावसात. सगळ्यांना द्यायचं, डॉगीत बाईला द्यायचं, मांजराला द्यायचं, आणि कपूला हां कपूला तुला द्यायचं, चमचमला द्यायचं, रेडीला तुला द्यायचं. म्हशीला फक्त द्यायचं नाही. रामून मग डुंगले दूध लावायचं. जरा काढतो दार. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. सगळं झालं जेवण. इथं बघा सगळं आपण हे केलेलं आहे, भांडी मम्मीने केलेलं आहे. ते जेवायला केलं होतं भात, दूध आणि कालवण काय होतं, कालवण मुगाची डाळ होती, आमटी. तर झालेलं आहे जेवण. आणि जेवण करताना कामं दाखवलं नाही माहीत आहे का, शूट केलं नाही, कारण की मी गेलो दूध घालायला. अण्णा हे जेवण केलं आणि मी आज
डेअरीवरती तब्बल 1.5 तास थांबलो होतो कारण की मित्रमंडळी भेटलो होते त्याच्यामुळे लय दिवसात ना थांबलो होतो मी. आपल्या चॅनलची कशी ग्रो झाली आपल्या चॅनलविषयी चर्चा चालली होती सगळी. आपलं 700च्या वर सबस्क्रायबर आहेत. आपले इंस्टाग्रामवरती 10,000च्या वर म्हणजे 11,100 फॉलोअर्स आहेत. म्हणजे कसं कसं प्रमोशनचं सगळे एकदम शिकलेले ज्यांचे मोठे चॅनल आहेत ते सगळे. तर त्यांनी सांगितलं होतं तर त्यांच्यासोबत चर्चा केली जरा त्यामुळे मला उशीर झाला शूट करता काय आलं नाही असा विषय झाला. तर मम्मी बघा इथं काय करते टी व्ही बघते. इथं बघा मम्मी आपण आता इथे झोपणार आहे. किती वाजलं ते बघा आपण एवढा उशीर आलो 10 वाजता. तर करूया जेवण तर केलेलंच आहे आणि गाय आपण मगाशी सोडलं होतं बघा चमचमचं फिरायचं चला इकडं आलती तर गेली पलीकडे तिकडे. डॉगेश भाई येत आहे मस्त इथं आहे आणि ती गाय आतमध्ये काय बांधली माहीत आहे का? शिंगडी गाय तुम्हाला उद्या सांगतो ती गाय आतमध्ये काय बांधली ती उद्या दाखवतोच डायरेक्ट. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नंतर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.